महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटनेने वागळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा जाहीर निषेध केला आहे। सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात 3 जुलै 2024 रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत, पण तरीही ठाण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्र खासगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत। ही मनमानी आम्हाला मान्य नाही। प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीला धोका आहे। त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावे लागेल। गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांकडून कडाडून विरोध होत आहे। आम्ही देखील कामगार विरोधी आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध जाहीर करत असल्याचे कामगार नेते निलेश्वर बनसोड यांनी सांगितले। यावेळी कामगार नेते राजेंद्र राजे, राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, आपचे राजेश वालुचा आणि इतर लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते। आज आंदोलन नाही आहे, आमची हे गेट मीटिंग आहे, म्हणजे सुरुवात आहे। लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये एक संतावाची लाट होती। या कर्मचाऱ्यावरती दबाव टाकत आहे अधिकारी लोक की हे अदानीचे जे मीटर आहे स्मार्ट मीटरच्या नावाखाली लावत आहे, परंतु हे स्मार्ट प्रीपेड मीटर आहे। हे अदानीनं या ठिकाणी बसवत आहे, ज्या मीटरवरती तुम्हाला ते लोकांना माहिती नाही आहे आणि लोकांपर्यंत ते माहिती नाही। हे मीटर फॉल्टी मीटरच्या नावाखाली ते बसवत आहे। म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून यांना ॲव्हरेज बिल देत होतं। आता ते मीटर जसं या निवडणुका झाल्यानंतर यांनी बसवायला घेतलेलं आहे आणि याचं तीव्रता वाढलेली आहे। कुठल्याही प्रकारचा आदेश नाही, फक्त कामगारांना त्या ठिकाणी जाणं, सर्व बायोडाटा त्यांच्याकडे आहे। या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि या मीटरमुळे काय होणार आहे, हे प्रीपेड मीटर हे आता तुम्हाला जे आपलं नेहमी नॉर्मल बिल आहे त्या बिलाप्रमाणे देणार आहे। सडनली हे सर्व मीटर बदली झाल्यानंतर ते स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये डिक्लेअर करणार आहे आणि याचा रेट कसा असणार आहे, जसं तुम्ही जशी वीज वापरणार तसं तुमचे रेट वाढणार। परंतु तुम्ही जसं मोबाईलमध्ये चार्ज करता, त्या मोबाईलमध्ये चार्ज केल्यानंतर किती युनिटला किती दर आहे याची कुठेही त्याच्यामध्ये वाच्यता नाही। त्या मीटरची कॉस्ट आज 12,000 रुपये आहे। ते 12,000 रुपये कोण भरणार, कसे वसूल करणार? आज कंपनीच्या याच्यावरती करोडो रुपयाचं या ठिकाणी कर्ज आहे आणि ती वसुली आपसुकच या ठिकाणी ग्राहकाच्या बिलामधून वसूल करण्याची शक्यता आहे। आणि म्हणून आणि हे ग्राहक ही आज आपली एक गरज झालेली आहे। जसं अन्न, वस्त्र, निवारा, तसं विजेशिवाय आपण राहू शकत नाही। हे आपण याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, कोविडच्या काळामध्ये वीज असल्यामुळेच तुम्ही सर्व हॉटेल चालू शकले, तुमचे काम म्हणजे रुग्णालय चालू शकले। अशी महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक मुद्दा आहे। हे सरकारचं दायित्व आहे। सरकारला जनतेला ग्राहकांना स्वस्त वीज देणं हे सरकारचे दायित्व आहे। म्हणून या विजेचा धंदा हा जे आहे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये न देता, आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये न देता सार्वजनिक वितरण प्रणाली चालवा। आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही।